हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींना हो का आत्ताच आली, तालुक्याला गेली होती शॉपिंग करायला दाजीला घेऊन. तुमच्या नवी साडीन फिडीन नेसून दाबात हे काय काली काली रंग के काले काले चष्मे. हो ठेव का आता दळतेल पिलीचा पप्पा आलोय बाय आता तालुक्यावरनं. हा हा हे काय परपंचासाठी भाऊ बहिणीनं लागणाऱ्या वस्तू आणल्यात. परपंचा व दाजीचा परपंच करायचा ना तुमच्या पुन्हा पाहिला मोठा हा म्हणून माझ्यावालीच मोठी हो का ही आणली मी जाळी परपंचासाठी. दाजी सुद्धा त्याच्यात अजब बस चाल ना. हा तेवढी मोठी आणली काय करायचं, भांड्याचा पाळाच तेवढा असतो. पुरी हो अगं आडवे आई बापाला आई बाप दमून आले ती घर कोक्यावानी नका घरात बसून. कस काय आणलंय मोठं किती बी आता भांडी असं नेंटर इथून तिथून वेका का आणून त्यात बसव ना. हा पहिलं तुटलंय ती काय झालंय भांडी बसत नाही. ती लय जुनं झालं आता परपंचाला घेतलेलं. आता हो का असलं आणलंय काढून दाखवावं भावा बहिणीला. कशी कशी आली माझ्या जीवाला माहिती आहे. पाणी आण बघा कस काय सोडून द्या आधी. हा आणली तशीच. लागत आहे ही साडी मी तर पहिल्यांदाच बघितली. ती नवीनच आणलेली शिवणी साडी त्याच्यामुळे पहिल्यांदा नवीन इसली ना. असं नवं लुगड गोड दिसतंय का. गोड माय फेवरेट कलर आहे ना माझा आवडता रंग. त्याच्यावर झंपर नाही शिवला पण दुसऱ्या झंपरावर कामी आली ती मॅचिंग झाली. बघू बघू मी दाखवते. हे धर ग इकडे माझ्या एवढीच आहे ती हो का. आहे की माझ्या एवढीच. कशी आहे घराची कागद माझ्या एवढी मोठी. आहे का भारी आहे का मस्त आहे का सांगा. अजून आणलेलं काय काय दाखवते तुम्हाला. आधी सांगा साडी कशी दिसते. थांबा भावा दाखव इकडं हो का मागू मागू हो का. बघा साडी अशी बॅग फिग अडकून हिंडल्यावर कशी दिसते बरं सांगा बरं. आता भाऊ बहीण काय काय म्हणल्या होत्या नुसत्या साड्या आणल्या त्या नेसून कवा दिवा लावायच्या. यो अहो राहिलं की माझं गावन राहिलं व मला गावन आणायचं होत पण जाऊन मग महागच आणलेलं ना. आणल्यात पण अजून म्हणलं दोन्ही आणून ठेवावं. हा गाव नको घालायला साड्या नुसत्या आणल्यात ठेवायला. तिने कशी दिसती या बघ. मी किती तब्येत कमी झाली ग माझी. ग्रीन टी पिऊ पिऊ हो खरंच मी तब्येत कमी झाली का हो उलटी माझी? झाली हा? कशाची कमी आज चालूनच झाली वाटत. आज मी लय चालली त्याच्यामुळेच झाली असेल अहो कधी. हा? आहे ना व्यायाम झाला. व्यायाम रोज जात जा मग श्रीगोंद्याला. मी काय चालून जर शिवणे चली
ती काय आले डोक्यावर टाकून गार थंड वाजून आली तिला. काय करायचं मम्मी रोज घरी पुढे. घरातच हिंडायचं. कशी आहे भाऊ बहिणीनं जाळी नक्की सांगा. तीनची आहे आता मोडणार नाही तोडणार नाही. शॉपिंग केली आज बरीच लय तुमच्या पूनमताईंनी. म्हणलं मम्मीला दाखवलं मी फार जाळी तुटून मुटून गेली. म्हणलं किती वर्ष झालं ह्याला. मग आणली की मी पण उशीर न करता. उशीर न करता मम्मीने लगेच आणली. आता त्या नागपंचमी दिवशीच मानलेली मी वाटतं. हा त्याच दिवशी. मग आई अशी पाहिजे आई. एका शब्दातच आलं पाहिजे. मग नवरा माझा कामाला जातोय पैसे देतो पैसा देतोय मला आणून. हा डबा नको होय. आणि मग डबा नको होय नवऱ्याला. जातोय फाडक्यात घेऊन. जातोय फडक्यात घेऊन भाकरी कागदात कुगदात. इकडं आण की इकडं. जिंदले गई. ठेव की वर. भावा बहिणीनं तुम्हाला दाखवते. आधी परपंचासाठी केलेली शॉपिंग दाखवते आणि मग बाकीची दुसरी शॉपिंग दाखवते. होय बरं मी हात पाय धुतो बरं का. काय राडा केला यो घरात. कुठं बी वह्या, कुठं बी पुस्तक, कुठं बी दप्तर. तुम्हाला किती वेळा सांगितलं असं घरात कुठं बी काय ठेवत जाऊ नका म्हणून. अगं आता अभ्यास करत होतो त्यामुळे ठेवलंय. आवरून ठेवायचं सगळं मी आवरलेलं इथं. चला अजून मिशनीव बसायचंय. हो का आता तिकडे तालुक्याला गेली आज तर फोनाव फोन येत होत. ए काय नको उलगडू ग बस. कुणाला आणलंय? हो का ती दाजीसाठी डबा ती आण. ही आण इकडं. अयो अरे देवा 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 आलंय रे दमलेवान झाले देवा. दाजीसाठी डबा आणला. ही खिसणी आणली. खिसणी आणली. अयो आता चारही बाजूनी खिसा. आता चारही बाजूने खिसा. कसं बी खिसा. आडवा खिसा आडवं खिसा उभं खिसा. तिरपा खिसा. काय लयच मोठीला काही ही आहे. असल्या मॉडेलची आणली. खिसणी नव्हती परपंचात लईंदी झालं बारक्याच खिसणीने खिसत होती. पण तिचं मला ध्यान व्हायचं काय काय टायमाला बाय खिसणी पाहिजे. आता ही म्हणलं आहे थांबा पोरीनं आलीच तिथं मी. ही एवढं मोठं आहे. ह्याने काय खिसायचं काय माहिती बाय त्याने. बटाट्याचा चिवडा फिवडा असेल हाय ना ग. काय खिसतात ह्यानी. बटाट्याचा चिवडा ना. बटाट्याचा चिवडा वाटतं मी नाही खिसला ह्यानी. त्याच्यामुळं म्हणते मी असल्याने खिसलं या. 1 2 3 चला चला माझं जरा काम आहे भावा बहिणीनं मिशनीचं. नंतर तुम्हाला मी ही करते. आताच आली टिकलीची येऊन. तर आली भावा बहिणीनं का गिरायक व मशनीचं ती बी सांभाळावं लागतं. ठेवून दे ती नंतर शॉपिंग दाखवायची मला. तर आधी काय ग माझं मी भांडी कुंडी. हा परपंचाची भांडी कुंडी दाखवत होती नाही का. परपंचाची भांडी कुंडी दाखवत होती. दरी दी ठेवून. तर ही कशी आहे खिसणी बघा चांगली आहे का. आता कसं बी खोबरं खिसा. होय हौसा ते. आता कसं बी खोबरं खिसा. बटाट्याच्या चकल्या पिकल्या सगळं ह्यातच काढायचं. अगं मला बी पीठ नाही. मला बी दाजींनी धुतला हात पाय. हा शॉपिंग करायला गेलती ना. माग बी आणली आता बी आणली करत. दरवेळेस गेल्या की ह्यांना घेऊन येते काय नाही काय दरवेळेस. हा मला नाही काय आणलं. मी आणले ना मागच. म्हणजे मी आता 9 आणले ते. काय केलं रे जेवण. आणा बरं थोडं भूक लई लागली मला. जेवण द्या जरा उलसर पोटाला घालून द्या.
वडापाव खाल्ला होता तालुक्याला गेल्यावर. मग वडापाव नाही बागलं तसं. काय होतं त्या वडापावने कवा खाल्ला होता आम्ही गेलो तेव्हा. आम्ही गेलेलो किती झालं टाइम. जेवून देते तुला दळण दळून आमचं बी दळण दळायचंय. केवढं घातलं किती? 300 रुपये. मस्त. मग अग लय महाग. सगळ्यालाच महागाई हाय. काय नाही स्वस्त. बारीक मोठं. हा. सगळं मॉडेल आहे ना त्याच्यात. शिवणी हो शिवणी मम्मी तुझं दळण कधी 4-5 वाजता दळलं असतं पण ते अचानक आमचं ठरवून जायचं. दाजी गेला असता म्हणजे आला असतं ते लवकर. पण मी म्हणल्यावर मग काय दाजीला मग नाही. टाइमच मी असल्यावर. हे घे ते घे ते घे ते हा. घे. कळीतच माणूस. मम्मीने काय ओरडते की तीच घ्यायचा. हा. माझं लय अवघड आहे भाऊ बहिणीनं. चला भाऊ बहिणीनं पुढची शॉपिंग तुम्हाला दाखवीन पुढच्या व्हिडिओ मध्ये. आता दाजीला जरा जीव द्या. दाजीच्या पोटात भर पडली म्हणजे दाजी दळणं दळील. फॉल धुवून टाकला का तुला? फॉल सांगितला होता धुवायला. हा ठेवला दोन. इस्त्री सुकला का नाही ते? केला तू म्हणली का मग मी लगेच एवढं कशाला आणलंय दादा? भिजवून आहे ना. मी शेंगा कापून ठेवल्या होत्या त्या शेवग्याच्या. त्याचं का म्हणून नाही कालवण केलं? अगं पिठच संपलेलं. अगं भात आणि शेवग्याच्या शेंगाचं कालवण लय करायचं. भारी झालं. शिवणे तुला खायची का? कमाल. बरं जेवात मम्मी खायन तू म्हणून राहिली. एवढी काही आणलं मग खाली. हा की भुक्याच जाय तर होय. काय म्हणायचं भाऊ बहिणीने? भूक बी लागली म्हणतात आणि परत म्हणतात ही लय झालं. चल मला मिशनी बसायचंय माया महाग कणी लय आलं आलं. तर आणलंय का? घे ना. तिला तुला बसल का ती? ओय, ती मला बसलं तर घाल. घालून बघ होय. तोंड कशी करते. तिला आहे चितला अजून ती. घालून बघ. बसलं तर घाल. नाही तिला तेवढं ड्रेस दे मला ती. तिला बसाय नको होय. उगाच डोकं खायचं काम करते. नाही बस. नाही बसत. फाटेला असं नको करू. बसन बसन तो बसला. लय फिट होते. इतकं फिट असतं इकडे. तसंच असते ते. मग काय घालू. तसंच असते तर जबर तिकडे. लय फिट होतंय मम्मी कशाला घालायला लावते. गंजेरी पोरगी रचून गंडाची झालं. तिच्यात जाईल म्हणून. तुला आणलेलं बघ बरं. मला बसन. लय मऊ आहे ती. लय कापड मऊ आहे. तर चला पुढची शॉपिंग पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवते भाऊ बहिणीनो. आताच दाखवून तुम्हाला आहे ना सेकंड हँड करत नाही मी होय. आताच दाखवून सेकंड हँड करत नाही. कलरला हो खेळलंय भारी दिसन तुला. हा हे कलरला आपल्याला पिलेला चांगला दिसेल कलर आणि तो कलर तुला चांगला दिसेल. हो खेळ दर तुला. मग ते तिलाच आणलाय. मग तेवढी घाल बरं ती. चला भाऊ बहिणीनो बाय बाय करते सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. दाजीला जेवाय घालून दळण दळायला होती. मी जम्पर शिवती. अजून एक शॉपिंग दाखवायची तुम्हाला. आता घराच्या परपंचाची शॉपिंग केली कशी केली नक्की सांगा तुमच्या पूनमताईला. बाय बाय.